बांगलादेशमधील सत्तापालट झाल्यानंतर बांगलादेशमध्ये अलीकडेच इलेक्शन होऊन नवीन सरकार सत्तेवर आले आहे। त्यांच्यासोबत आपले भारताचे संबंध सुधारत असतानाच हिमंता बिस्वा शर्मा यांची एक मुलाखत व्हायरल झाली आणि त्यात त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवरून बांगलादेश सरकार नाराज झाल्याची आणि त्यावर त्यांच्या डायरेक्टर जनरलनी भारताचे राजदूत पवन बाडे यांना लागलीच बोलावून घेऊन निषेध नोंदवला आणि या प्रकारच्या वाक्यांनी या दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात अशी नाराजी व्यक्त केली। हिमंता बिस्वा शर्मा यांनी काय स्टेटमेंट केली आणि त्यामुळे बांगलादेश का नाराज झालं याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। मी आहे रुद्र पाटील आणि तुम्ही पाहतात द मराठी बाणा। तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची एक मुलाखत त्यांनी दिली, ज्यामध्ये पत्रकारांनी त्यांना बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत एक प्रश्न विचारला गेला। त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितले की बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत ते जास्त पॉलिटिकल आणि डिप्लोमॅटिक चर्चांमध्ये भाग घेत नाहीत, तर सरळ रात्रीचा गडद अंधार असतो त्यावेळेस पलीकडचे बांगलादेशचे सिक्युरिटी फोर्सेस नसतात त्यावेळेस आम्ही त्या घुसखोरांना तिकडे सोडून देतो आणि कधी कधी तर आम्ही डायरेक्ट त्यांना धक्का मारून तिकडे हाकलून देतो। त्यांनी हे सुद्धा सांगितले की डिप्लोमॅटिक हँडओव्हर आणि पॉलिटिकल चर्चा करून त्यांना परत पाठवण्यात खूप वेळ जातो आणि भारताच्या जेलमध्ये त्यांना विनाकारण राहावे लागते, तर या सगळ्या गोष्टी टाळाव्या म्हणून आम्ही त्यांना सरळ त्यांच्या देशामध्ये हाकलून देतो। यावेळेस त्यांनी हे सुद्धा नमूद केले की या कामांमध्ये डिप्लोमॅटिक आणि औपचारिक राजकीय चर्चा आणि तरतुदी पुरेशा ठरत नाहीत, त्यामुळे आम्ही पॉलिटिकल किंवा अधिकृत हँडओव्हरची वाट न पाहता प्रॅक्टिकल मार्ग वापरतो। जेव्हा बांगलादेश बॉर्डर गार्ड्स तैनात नसतील तिथून आम्ही या घुसखोरांना त्यांच्या मायदेशात परत ढकलतो। यावरून बांगलादेश सरकारने भारताचे कार्यवाहक हाय कमिशनर पवन बाडे यांना पाचारण केले आणि बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागाच्या महासंचालक इशरत जहा यांनी यावरती तीव्र निषेध नोंदवला आणि ही विधाने दोन्ही देशांच्या संबंधासाठी घातक असल्याचे सांगितले। मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी सांगितले की जेव्हा भारत एखाद्या व्यक्तीला घुसखोर म्हणून घोषित करतो तेव्हा बांगलादेश सरकार अनेकदा ते त्यांचे नागरिक असल्याचे मान्य करत नाही आणि त्यामुळे जो वेळ ते कैदी भारतीय जेलमध्ये घालवतात ते त्यांच्या मानव अधिकारांसाठी योग्य नाही, म्हणून त्यांना सरळ आल्या मार्गे परत पाठवणे हेच उचित ठरते। यावरून चर्चा चालू झाली आहे की कोणत्या कायद्याला धरून हे आहे किंवा जे एक मुख्यमंत्री करत आहेत ते उचित आहे का। यासाठी आपल्याला जाणून घ्यावा लागेल तो म्हणजे इमिग्रंट्स एक्सपल्शन ऍक्ट 1950, जो की भारतीय संसदेने मंजूर केलेला विशेष आसाम राज्याच्या संदर्भातील कायदा आहे। 1947 मध्ये फाळणीनंतर भारताचे तुकडे झाले तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन तुकडे होते। त्यावेळेस पाकिस्तान म्हणजेच आताचा बांगलादेश मधून मोठ्या प्रमाणावर आसाममध्ये घुसखोरी होऊ लागली। या घुसखोरीमुळे आसामची स्थानिक संस्कृती, आसामची लोकसंख्या आणि आसामची अर्थव्यवस्था यावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम व्हायला लागला। यामुळे अस्थिरता वाढल्याने आसामसाठी इमिग्रंट्स एक्सपल्शन ऍक्ट नावाचा कायदा विशेषतः बनवण्यात आला। या कायद्यामध्ये एखादा घुसखोर जर आसामच्या शांततेसाठी किंवा देशाच्या अंतर्गत शांतीसाठी धोका असेल तर त्याला तात्काळ त्याच्या देशात पाठवून देण्याची तरतूद या कायद्याने करण्यात आली। पण जर बांगलादेशमधला अल्पसंख्याक इकडे तेथील धार्मिक छळाला कंटाळून शरण मागत असेल तर त्याला मात्र इथे राहण्याची मुभा देण्यात आली। परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आसामचे मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलाई यांना हा कायदा वापरण्यास आणि त्याची अंमलबजावणी करण्यास मनाई केली, कारण पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी यावरती आक्षेप घेतला होता। त्यामुळे हा कायदा गेली 75 वर्षे कधी वापरण्यातच आला नाही। त्यानंतर आसाममध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर आला आणि आसामच्या संघटना आणि सरकार यांच्या सहकार्यातून तयार झाला तो आसाम करार 1985। या कायद्यान्वये जो कोणी व्यक्ती 25 मार्च 1971 नंतर या देशात गैरमार्गाने घुसला आहे तो घुसखोर म्हणून घोषित केला जाईल आणि 1971च्या आधी जो कोणी या देशात आलेला आहे त्याला कायद्याने आधार मिळेल। याच कायद्याने आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर स्थैर्य आले। या संदर्भात अलीकडेच 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे स्टेटमेंट आले की आसाम सरकार 1950च्या कायद्याचा वापर करू शकते, मात्र हा कायदा वापरताना 1985च्या आसाम कराराच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून कोण इलिगल आहे आणि कोण लीगल आहे हे ठरवता येईल। 2025 साली झालेल्या नव्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार संशयित व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीवर 10 दिवसांचा वेळ दिला जातो। जर तो या 10 दिवसात 1971 पूर्वीचे रहिवाशाचे पुरावे देऊ नाही शकला तर त्याला 24 तासात या देशातून हकलण्याची तरतूद केलेली आहे, ज्यामुळे ट्रिब्युनलकडून परवानगी मिळवण्याची गरज लागत नाही। हिमंता बिस्वा शर्मा यांनी 2024 ते 2026 या काळात अशा अनेक पुशबॅक कारवाई केलेल्या आहेत। त्यांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2026 मध्ये त्यांनी एकाच रात्री 20 अवैध घुसखोरांना बांगलादेशमध्ये परत ढकलले। मार्च 2026 मध्ये त्यांनी एका मोहिमेत 21 जणांना तर 22 मार्च रोजी पहाटे 12 घुसखोरांना यशस्वीरित्या सीमेपार पाठवले आहे। 2024-2025 मधील आकडेवारीनुसार बांगलादेशमधील सत्ता पालटानंतर बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सरकार कोसळल्यानंतर घुसखोरीचा प्रयत्न खूप वाढला होता। ऑगस्ट 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत आसामने 350 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना परत पाठवले।
नोव्हेंबर 2025 पर्यंत आसाम विधानसभेत मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2025 या काळात एकूण 32,702 लोकांना अवैध विदेशी नागरिक म्हणून ओळखले गेले आणि त्यापैकी 1,416 जणांना अधिकृतपणे डिपोर्ट करण्यात आलेले आहे. मात्र यामध्ये किती नागरिकांना पुशबॅक करून मागे घालवले याची आकडेवारी आपल्याला मिळत नाही. इथे आपल्याला लक्षात येते की शर्मा यांनी कायदेशीर प्रक्रियेत किंवा ट्रिब्युनल्समध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा संशयित व्यक्ती पकडल्यास 24 ते 48 तासांच्या आत त्यांना सीमेपार नेऊन परत पाठवण्यावर त्यांचा भर आहे आणि हे सर्व ते भारतीय संसदीय कायद्यांच्या चौकटीमध्येच करत आहेत. कारण त्यासाठी विशेष कायदा आपल्याकडे 1950 पासूनच बनलेला आहे, फक्त त्याचा वापर अलीकडेपर्यंत होत नव्हता, जो की शर्मा यांनी चालू केला. बांगलादेश सरकारने निषेध नोंदवला ते त्यांच्या बाजूने कदाचित योग्य असेल, पण त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की दोन्ही देशांचे संबंध सुधारायचे असतील तर त्यांच्या देशाकडून या भारतामध्ये घुसखोरी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी फक्त भारतावर आरोप करून हा प्रॉब्लेम सुटणार नाही, उलट त्यांनी त्यांचे नागरिक देश सोडून पळून जाणार नाहीत किंवा दुसऱ्या देशाला त्यांच्या नागरिकांचा त्रास होणार नाही याची काळजी बांगलादेशच्या सरकारने घेतली पाहिजे. तरच हे संबंध सुधारत राहतील आणि दोन्ही देशांची मैत्री अबाधित राहील, एकमेकाला सहकार्य होत राहील. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.